कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता ॲक्च्युली आमचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि इथे सिएटलमध्ये एक खूप फेमस असा स्नोफ्लेक लेन आहे जे की डिसेंबरच्या दरम्यान चालू असते आणि तिथे परेड वगैरे असते आणि लाईट्स असतात भरपूर सारे। आता मी पण पहिल्यांदाच चाललेली आहे, मी फक्त फोटोज बघितलेले आहेत, काही काही व्हिडिओज बघितलेले आहेत आमच्या फ्रेंड्सचे, पण कधीच मी पर्सनली बघितलं नाही आहे ते तिथे जाऊन। सो आज पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये आम्ही स्नोफ्लेक लेनला चाललेलो आहोत आणि आता तर सिया शौर्य सुद्धा आहेत, सो त्यांच्याबरोबर हे स्नोफ्लेक लेन एन्जॉय करायला किंवा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करायला खूप मजा येणार। तर अंधार वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना कारण की लवकर अंधार पडतो इथे आता थंडीमध्ये, पण आता वाजलेले आहेत फक्त संध्याकाळचे 6:30 पावणे 7 आणि आम्ही जरा अर्ली डिनर करून घेतलं जेणेकरून आम्हाला जाता येईल तिथे आणि परेडच्या इथे जाऊन आम्हाला थांबावं लागेल, जागा मिळवावी लागेल। त्या गोष्टी तशा मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच आहे। सो लेट्स गो। तर आता आम्ही ऑलमोस्ट, अरे पुढची गाडी निघाली का ती? अच्छा, तर आता आम्ही ऑलमोस्ट डेस्टिनेशनला आलेलो आहोत आणि हे डाऊनटाउन मध्येच आहे का चेतन? बेलव्ह्यू डाऊनटाउन मध्ये आहे। ओके, इथे आलो आम्ही आणि खूप उंच उंचच्या बिल्डिंग्स आहेत, एकदम वेगळंच आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे लाइटिंग वगैरे केलेली आहे। तर आता जेव्हा उतरू तेव्हा मी दाखवेनच तुम्हाला सगळ्या गोष्टी, पण हे बघण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात आणि आता आय थिंक रोजच असते बहुतेक तरी स्नोफ्लेक परेड। तर एक्झॅक्टली मला माहिती नाही, काही काही दिवस बंद पण असते। तर ते कसं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही गुगलवरती म्हणजे ऑनलाईन चेक करून मगच या, कारण की कधी असते कधी नसते, तर त्याचे डेज असतात ठरलेले आणि सगळं एकदम झगमग झगमग आहे, लाईट्स खूप आहेत ना त्यामुळे एकदम वेगळंच वाटतंय। आता तरी आम्ही ट्रॅफिक मध्ये थोडा अडकलेलो आहोत। इथे आल्यापासून आमचं एक ऑब्झर्वेशन आहे की भरपूर ट्रॅफिक आहे नाही का? सिएटलमध्ये जनरलीच खूप ट्रॅफिक आहे आणि त्यात थँक्सगिव्हिंगच्या सुट्ट्या, हा मग जरा जास्तच ट्रॅफिक आहे। पण येस, प्रत्येक सिटीचा वेगळा वेगळा चार्म असतो, तसंच या सिटीमध्ये आता क्रिसमस टाइमला वगैरे खूप छान लाईट्स वगैरे आहेत आणि एकदम लाईव्हली वाटतंय ना सगळीकडे रस्त्यात। आणि लाईट म्हणजे काय म्हणायचं, लाइटिंग आणि हे सगळं खूप छान छान केलंय सगळीकडे। म्हणजे जरी दिवसभर असं थंडी असली, घरातून बाहेर पडता येत नसलं किंवा वातावरण जरी थोडं डल असलं तरी सुद्धा एकदा का तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघितल्या ना तर एकदम मूड फ्रेश होऊन जाणार। काय म्हणताय चेतन? बरोबर। तर आता तरी थांबलो आहोत ह्याच्यासाठी, काय ते सिग्नल सुटण्यासाठी आणि ट्रॅफिक जाम आहे त्यामुळं आय थिंक स्लो गाड्या चालल्या आहेत। आता पार्किंग पण मिळायला पाहिजे, तो पण एक अजून खूप मोठा प्रश्न आहे। होपफुली मिळेल लवकरच पार्किंग। 7 वाजता परेड चालू होणार आहे। शौर्य इथे बसलाय मागे। शौर्य, से हॅलो टू एव्हरीवन। पोलीस वगैरे आहेत नाही का सगळं हे करायला? बंदोबस्त आहे फुल। गो किती सुंदर आहे ना, खूप सुंदर केलंय। अजून तर आपण त्या मेन रोड वर गेलोच नाहीये, आता इथेच आहे आणि आपण इथे पार्किंग इथं साइड रोडच आहे बघा, पोलीसची गाडी वगैरे मध्येच उभी आहे। इथे पार्किंग साठी हा एंट्रन्स आहे आता। पार्किंग तर काही मिळाली नाही आणि 7 वाजता परेड चालू होणार आहे। सो चेतन म्हणले की आपण व्हॅले पार्किंग करूया। सो आता इथे चेतन व्हॅले पार्किंग करतात आणि ते सगळी इन्फॉर्मेशन सांगतात, म्हणजे तेच गाडी लावतील। थोडे पैसे द्यावे लागले पण कदाचित आम्ही वेळेत तिथेपर्यंत पोहोचू आणि परत आम्ही कधी येणार नाही ते, तर म्हणलं की ठीकच आहे, पार्किंगला पैसे देऊ। ठीक आहे ना शौर्य? पळत लेट मी आस्क दॅट गाय which is the like closest way to the parade and the good spots, right? From here maybe. Excuse me, can you tell us that what is the closest way to go to the parade? Through the mall? Yeah, through the mall is probably the closest because it's on the other side. So okay, so because we are new here and we don't want to miss, so that's why. Oh yeah, just go right to the mall on the other side. And okay. You'll run right into the street. Perfect. Okay. Thank you. Right across the mall. And just outside. Yeah. Okay. चला।
ती गाडी थोडीशी पुढे आली एकदम, तर शौर्य गाडीला म्हणतो नॉटी गाडी. चला आता आपण आलेलो आहोत मॉल मध्ये. तर तो माणूस म्हणला की मॉल मधनं स्ट्रेट पुढे चालत जा आणि दुसऱ्या साईडून बाहेर पड. सो आता कुठेच मॉल मध्ये डावी उजवीकडे बघायचं नाही, जस्ट स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. ओके शौर्य, बाहेर जायला कुठून रस्ता असेल आता? ओके हे काय आहे एवढे मोठे जॅकेट? केवढं डेकोरेशन केलंय ना, छान. तिकडे सिक्युरिटी गार्ड होता, तर त्याला विचारलं, तो म्हटला एस्केलेटर वरनं खाली जावा आणि स्ट्रेट जर का बाहेर पडला तर तुम्ही स्नोफ्लेक लेनच्या तिथेच पोहोचाल. आणि ही वॉज राईट, वी आर ऑलरेडी हियर.
कॅन्डी जी आहे ती वाटत होते लहान मुलांना. सियानाला तर आधीच मिळाली आहे. आणि पेपरमेंट कॅन्डी मिळालेली आहे. आणि एक कॅन्डी मला शौर्यसाठी पण त्यांनी दिली होती हातामध्ये. मी ठेवली होती पूर्ण वेळ, कारण की चेतन आणि शौर्य मागे उभे राहिले होते, एकदम मागे. पण शौर्याला सगळं दिसलं, कारण की असं खांद्यावरती घेतलं होतं. आणि सियानाला मी घेऊन पुढे उभे राहिले होते. सियाना, तुला आवडलं? डू यू लाईक द स्नोफ्लेक लेक? आय लव्ह इट. बाकी लाईट्स तर तुम्ही आजूबाजूला बघताच आहात. खूप छान लाईट्स आहेत. आणि आम्ही आता छान फोटो सेशन वगैरे करतो आहोत. बघूया, खूप सारे आपले भारतीय बघायला आलेले आहेत इथे. आणि तिथे मागे उभा होता तिथे मराठीच होते. हो का? खूप मराठी तर खूप आहेत आणि भारतीय तर आहेतच. ओके, आपला फोटो कसा काढायचा आता सगळ्यांचा एक. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आमचे फ्रेंड्स आलेच नाहीत, कारण की त्यांना पार्किंगच मिळाली नाही. सो कोणीच फ्रेंड आले नाहीत. आम्हालाच लकीली मिळालं पार्किंग आणि आम्ही आलो. ते पण आम्ही पेड पार्किंग घेतली, राईट? हो, व्हॅले पार्किंग घेतली, त्यामुळे आम्हाला इथे आलं नाही तर आम्ही पण मिस झालं असतं. आपलं पण चुकलं असतं. पण मी म्हटलं एवढं सॅन डिएगोहून आपण आलेलो आहोत, तर एवढ्या थोड्या गोष्टीसाठी आपलं चुकायला नको. म्हणून चेतनचा पण डिसिजन, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी पटकन डिसिजन घेतला. ते व्हॅले पार्किंग दिसले, मी टाकून दिली, म्हणलं चला. हो ना, मी म्हटलं. आणि फोटो ऍक्च्युली पोलीस ऑफिसर. ओके, त्यांना सांगा देऊ आपण. इथे एक मोठी स्क्रीन आहे आणि लहान मुलांना खेळायसाठी आहे. तर टच स्क्रीन आहे, तर तुम्ही टच करू शकता. आणि सगळीकडे स्नो पडतोय. चेतनचं काय चालू आहे? चेतन ट्राय करतात वेगळे वेगळे टेक्निक्स. पण आय थिंक तिथे लिहिलंय पॉइंट अँड वेव्ह लिहिलंय, सो माहिती नाही. सियाना, शौर्य इथे आणि खूप मोठी स्क्रीन आहे. मध्ये थोडा वेळ फिरलो आणि थोडंसं खायला घेतलं होतं आम्ही. प्रेट्झेल्स घेतले ना आपण? प्रेट्झेल्स घेतले. या, तर प्रेट्झेल्स घेतले. आणि तिथे एवढी गर्दी होती मॉलमध्ये की बसायला पण जागा नव्हती. तर मग आम्ही तिथे बसून खाल्लंच नाही. म्हटलं की ठीक आहे, गाडीमध्ये बसून खाऊ. पण आता गाडी लावली होती व्हॅले पार्किंगला. सो आता जस्ट गाडी आली आहे इथे आपली. सोपं झालं आमचं. आणि त्यांनी दार वगैरे उघडून ठेवले. चला बसा, सियाना, शौर्याला बसा. Thank you. No, I'll just. You want to come in? Of course. With the valet drivers, we open car doors and everything. Thank you. Thank you so much. So he wanted to come in the video, but yeah, बसलेलो आहे आता गाडीमध्ये. चेतन बकलप वगैरे करतात. आणि आता थोडंसं बाहेर जाऊ, कुठे पार्किंग मिळाली तर तिथे बसू, पटकन थोडंसं खाऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊ. घरी जाण्याचा जो रस्ता आहे, म्हणजे मैत्रिणीच्या घरी, ऑफकोर्स घरी जाण्याचा जो रस्ता आहे तो आहे किती मिनिटाचा? 30 मिनिट्स आहेत. येताना तरी आम्हाला 40 मिनिटं लागले होते, पण तसं बघायला गेलं तर 30 मिनिट्समध्ये आता पोहोचू आम्ही घरी. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच दाखवायचं होतं तुम्हाला सगळ्यांना की स्नोफ्लेक लेन किती फेमस आहे सिएटलची. आणि शौर्य, एक मिनिट. हा पिल्लू, थँक्यू. आणि आज आम्ही तीच बघायसाठी इथं आलो होतो आणि तुमच्याबरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर चला आता प्रेट्झेल खायचं आहे. कुठे थोडी पार्किंग मिळाली तर थांबू आपण, हो ना? तिथून निघालो आम्ही आणि कुठेच थांबलो नाही. कारमध्येच आम्ही थोडं खाऊन घेतलं सगळ्यांनी. पण हा जो व्हिडिओ आहे तो आय होप की तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडला असेल. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.